दंडोत प्रणाम. परमेश्वराने जीवाला केंद्रस्थानी ठेवून जीवाच्या उद्धारासाठी, जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टी चालवण्यासाठी देवता कार्याला लावल्या. देवतेकडं सामर्थ्य जरी असलं तरी परमेश्वराने ते जाणवलं तर त्यांना जाणवतं. त्यापैकीच उत्पत्ती, स्थिती, संहार अर्थात सृष्टी निर्मिती करणे, जीवाचा उद्धार करणे किंवा सृष्टीचा महासंहार करणे, या ज्या गोष्टी आहे ह्या देवतेकडं या जाणवण्याची सामर्थ्य जरी असलं तरी त्यांना स्वतःहून ते समजत नाही किंवा जाणवत नाही. परंतु परमेश्वराने ते जाणवलं तर त्यांना जाणवल्याचं कारण ह्या जीव उद्धारण्यासाठी ज्याप्रमाणे सृष्टीची निर्मिती आहे त्याचप्रमाणे जीव उद्धारण्यासाठी या देवता हे एक भाग आहे, एक सिस्टम आहे. म्हणून देवता वर्गसुद्धा परमेश्वराने या जीवाच्या उद्धारासाठीच उपयोगात आणलेला आहे. ते आपण जर समजून घेतलं तर नक्कीच आपण देवता भक्तीपासून, मिश्र भक्तीपासून तुटून परमेश्वर सर्वज्ञ श्रीच्या कृपेवरून अनन्य भावे शरण जाऊन त्या परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्व आहे, सिद्धांत आहे, आपल्या जीवनामध्ये उतरवून आपण आपलं हित, आपलं भलं करण्याचा नक्कीच विचार करू. आणि म्हणून परमेश्वर भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. त्या भक्तीत आपण आपल्या जीवनाचं हित करू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.